नमस्कार मित्रांनो, बॅकग्राऊंड बघून तुम्हाला वाटलं असेल अरे आज कुठे. तर आज मी चाललो आहे गावाला. आज आहे जत्रा, त्यासाठी मी आलो आहे बस डेपो पनवेलला. भरपूर दिवसांनी भरपूर वर्षांनी चाललो आहे मी जत्रेला. तर मी बोललो वारंवार तोच बॅकग्राऊंड घरून स्टार्ट होईल. चल आज आपण वेळीकडून चालू करू. तर आज मी चाललो आहे गावाला. तर काय आहे जत्रा, कशी होणार आहे, काय आहे, तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला भेटणार आहे. भेटूया. तसं थंडगार होऊन घेऊ. भरपूर वर्षांनी आलो मी. तर अदरवाईज मी युजली बाय रोड प्रायव्हेट गाडीच करतो. चला तसा रस पिऊन घेऊ मस्तपैकी. मजा आली. कडाक्याच्या उन्हामध्ये थोडंसं थंडगार. मी बोलत असताल निकिता कुठे आहे, तर निकिताला प्रवास करायला नाही बोललेत, तर मी एकटाच चाललो आहे. तर थोडासा आराम. तर आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये मी माझे गावचे मित्र, नातेवाईक सगळे तुम्हाला दिसणार आहेत. गाडी भेटली आहे, ही आपली गाडी आहे. तर या गाडीला आपण प्रवास करणार आहोत. तर असं काय नाही, 10-20 रुपये ते लोक एक्स्ट्रा घेतात. तर पुढे आपल्याला प्रवास गावचा. तर मित्रांनो, फायनली पोचलो आहे मी गावाला. ऊन तुम्ही बघू शकता, एकदम कडक कडक तर ऊन आहे. मजा आली. गावाला आल्यावरती मजाच वेगळी आहे. तर पाणी पिऊन घेऊया. वा, कडक धडक ऊन आहे भरपूर. तर आता जाऊन थोडंसं घरी जाऊन आराम करतो आणि तुम्हाला भेटतो मी संध्याकाळी जत्रेला. आता मी झालेलो आहे रेडी जायला जत्रेला. तर सगळे तर पोरं भेटतील, मित्र, सगळी लहानपणीची मित्र भेटतील, मजा करू खूप सारी. तर आपली जी जत्रा चालू आहे तिकडं असणारं चालू, आणि आपलं जे घर आहे ते इकडे आहे. तर आपल्याला चालत जायचं आहे. तर मामा आणि काका हे सोबत चाललो मी. तर आता जी आहे कोण जर कोकणातला असेल किंवा या लाईनीतला असेल, महाड, पोलादपूर, तर त्यांना माहिती पडेल की आता येणार आहे लाट. तर ती लाट बघण्यासाठी आता मी चाललेलो आहे. असली मजा रात्री येणार आहे, पण ही जी देवाची लाट येणार आहे ती आता मी बघायला चाललो आहे. ही जी जत्रा आहे ती काळ भैरव देवाची आहे आणि खूप वर्षापासून जी ही परंपरा चालू आहे. तुम्हाला ही जी काठी दिसते तिला सासन काठी किंवा मानाची काठी असे बोलले जाते. म्हणजे भावाला भेटायला बहीण येते. बाजूच्या गावातून, आजूबाजूच्या गावातून अशा काठ्या आणल्या जातात. आणि या काठीला जे आहे ते देव काळ भैरव यांच्या बाजूला मानाने बसवलं जातं. मला आता जे दिसतंय ते मगाशी जे आपण नाचत गाजत आणलेलं आहे तीच आहे. त्याला बोलतात लाट. लाटेला जे आहे ते रंगरंगोटीचं कार्यक्रम केलं जातं. थोडा वेळ सुकून देऊन त्याला मग वरती जिथे त्याला बसवायची आहे तिथे त्याला घेऊन जातात आणि त्याला बसवून मग त्याला फिरवतात. आणि फिरून झाल्यानंतर मग सगळे प्रोग्राम चालू होतात.
कारण तुम्ही बघितलं असेल आता लाट फिरलेली आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या मित्रांसोबत परत चालू घरी येऊन परत आम्ही रात्री येऊ जत्रेला. तर कसं वाटलं की सांगा. तर आता आम्ही चाललो आमच्या सेकंड राऊंडला जत्रेच्या. आता इथं होणार आहे काय होणार तमाशा होणार आहे. तर तो बघा चाललो आम्ही. लाट फिरणार आहे सेकंड राऊंड. आता आम्ही चाललो. चला जाऊ आपण. आजूबाजूचा पालखा सुद्धा येणार आहे. भेटू आपण. दिसते काय आम्ही चाललोय. चला या. तरी सगळ्या गोष्टी सगळ्या आपल्या इथं भेटतात जत्रेमध्ये. तुम्ही बघू शकता. काही महिन्यांनी मला हे घ्यावं लागणार आहे. तर अशा गोष्टी खायच्या पण गोष्टी चांगल्या भेटतात. तर अजूनपर्यंत माणसं आली नाही. तर तुम्ही बघू शकता एवढी गर्दी नाही आहे. तर गर्दी येईल हळूहळू. सगळे आता जेवण वगैरे येतील. तर काय बोललो आज या टायमाला जास्त नाही ना गर्दी. यावेळी जास्त गर्दी नाही, कमी आहे. आय थिंक पोलादपूरमधली सुद्धा जत्रा. हां पोलादपूरमध्ये जत्रा कमी आहे ना. 3-4 ठिकाणी जत्रा चालू आहे त्यामुळे गर्दी कमी आहे. हां आणि स्टोर पण आय थिंक भरपूर कमी झाले दुकानं वगैरे. तरी सगळी खायची दुकानं तुम्हाला सगळं भेटेल. हो हे ना ते हे दुकान. हो आणि सगळं आता वाटर भेटतात. नुसता जलसा आहे. अजून गर्दी जमा व्हायची आहे. हा शॉप निकितासाठी स्पेशल. चांगल्या वस्तू घेऊन जा. तर इथं अजून एक मानाची काठी आलेली आहे. स्पेशली जी आहे ती सौ या गावातून आलेली आहे आणि अशा काट्या येत राहतात. तर इथं मी एक गेम पण ट्राय करा मी आणि परेशनी. तर ही गेम तुम्ही सगळ्यांनी बघितला असेलच. तर इथं 20 रुपयाला 4 रिंग होते आणि तुम्ही जसे रिंग टाकाल तर तुम्हाला गिफ्ट भेटेल. पण आमचा एकही रिंग जो आहे तो कुठल्याही बॉक्समध्ये गेला नाही. काय माहिती काय ह्यांची स्किल असते, काय ह्यांचं टेक्निक असते, पण आमचं एकही नाही गेला आणि आम्ही हारलो इकडं. अजून खूप सारे गेम होते पण ते सगळे बारक्या पोरांचे गेम होते त्यामुळे आम्ही खेळलो नाही आणि आम्ही पुढे निघालो. मित्रांनो असं तुम्ही बघितलं आहे इथं पण मी गेम हारलो आहे. अशी तर भरपूर सारे गेम आहेत. काही गेम मी तुम्हाला दाखवू शकतो आणि काही गेम मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तर आणि इथं जत्रा फक्त लहान पोरांची जत्रा, लहान पोरांचीच मजा. तर बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही मित्रांनो या खायला या. तर आता आपण मैसूर पाक घेतो. आईला आवडतो म्हणून मैसूर पाक घेतो आपण. मिठाई घेतलेली आहे आता आपण थोडीशी आईला आवडते म्हणून. जास्त काही मी घेत नाही आहे कारण की गोड धोड घरी कोण खात नाही. तर अजून शॉपिंग बाकी आहे. जास्त काय खाया प्यायच्या गोष्टी मी घेत नाही आहे. अजून खूप पालख्या येत आहेत. तर आजचा ब्लॉग मी इथं संपवतो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.